नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे आणि जेव्हा संघटन सुजन झाल्यानंतर जे नवीन जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षानं आमची नियुक्ती केली त्यानंतर ही आमची पहिली बैठक आहे। येणाऱ्या 23 जूनला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आसूड मोर्चाचं नियोजन या ठिकाणी करण्याचं ठरवलेलं आहे। प्रदेशाध्यक्ष साहेबांनी वेळी दिली आणि त्या मोर्चाचं नियोजन आणि पुढील नांदेड जिल्ह्यातील पक्ष संघटन वाढवण्यासंदर्भात आणि अनेक विषयावर आज या ठिकाणी बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। त्याचबरोबर SIR जी मोहीम या ठिकाणी 20 तारखेपासून सुरुवात होत आहे राज्यामध्ये, त्यामध्ये काँग्रेस पक्षाचं जे आमचे BLA 1 BLA 2 जे आहेत बूथ लेवल एजंट नेमायचे आहेत त्या अनुषंगाने या बैठकीमध्ये विस्तृतपणे चर्चा झालेली आहे। ऑपरेशन टायगरला घेऊन सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चा चालू आहे। खासदार नागेश पाटील आष्टीकर ते शिंदे सेनेमध्ये जाण्यासाठी नाही, आता आम्ही काल त्यांच्याशी टेलिफोनवर माझा त्यांचा संपर्क झाला 3-3:30 4च्या दरम्यान आणि आज आता बैठकीच्या पूर्वीच मला आपले जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत कृष्णा पाटील आष्टीकर ते मला या ठिकाणी फोनवरून बोलले। त्यांचा मतदारांना आव्हान करण्याचा व्हिडिओही ते म्हणजे या ठिकाणी काही वेळामध्ये शेअर आपल्यापर्यंत येईल। पण मला वाटते की कृष्णा पाटील आष्टीकर हे महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार आहेत आणि निश्चितच महाविकास आघाडी म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागे राहू। कृष्णा पाटील आष्टीकर पाठिंबा देण्याची चर्चा नाही, बघा, चर्चा ही होतच असते राजकारणामध्ये, वेगळ्या चर्चा होत राहते, पण प्रत्यक्ष जोपर्यंत समोर येत नाही ते आपण काही म्हणू शकत नाही। जर तरच्या गोष्टीवर आपण विश्वास काय ठेवायचा। कृष्णा पाटील आता माझ्याशी बोलले, ते आता त्यांनी ते व्हिडिओ मतदारांना आवाहन करण्याचा व्हिडिओ ते काही वेळामध्ये शेअर करण्यासाठी माझ्याकडून काही सूचना घेतल्या आणि काही वेळामध्ये ते मतदारांना आवाहन करण्याचा व्हिडिओ आल्यानंतरच त्या पुढच्या गोष्टीला पूर्णविराम मिळेल।